तर भाऊ आज होता आपला संडे. तर संडे म्हणल्यावर जरा निवांत काम होतं म्हणजे जरा निवांत उठलो आणि गेलो डायरेक्ट तेजस खडंगच्या दुकानामध्ये. तेजस खडंग कसं आपला अवतार सेट करणारा आपला खास माणूस असतो. मग त्यापाशी गेलो, जरा म्हणलं आपल्याला काय केस बिस कापायचे नाहीत, आपल्याला फक्त दाढी करायची. तेवढ्यात पण त्याच्यात गर्दी बघा केवढी असते. दरवेळी त्यापाशी आपला खास माझ्यापाशी गर्दी असते, तरी पण आपला अर्धा तास तिथं गेलाच. मग आता डायरेक्ट तिथनं गेलो, पेट्रोल वगैरे भरलं आणि तिथनं आपल्याला जायचं होतं स्वामी समर्थांच्या मठामध्ये. ऑफिस जॉईन करायच्या आधी ना मी दर गुरुवारी आपली स्वामी समर्थांच्या मठामध्ये जात होतो कोपाड्याला. आता ऑफिस असल्यामुळे भावानं मला गुरुवारचं जाता येत नाही, त्यामुळे मी रविवारचं प्रेफर करतो जायला. मोकळा वार पण असतो आपलं, तेवढं मन सुक्त दर्शन पण आपलं होतं तिथं. मग तेवढं आपलं स्वामीचं दर्शन वगैरे घेतला आणि निघालो घरी जाऊन आपल्याला म्हणलं आता लंचचं बघायला पाहिजे. मग लंचला आपलं काय, लंचला आज काय नॉनव्हेज खायचं नव्हतं आपलं. मी शनिवार आणि रविवार पाळतो तेवढं, त्याच्यासाठीच आज म्हटलं जरा सोयाबीनची भाजी करू. मग त्यासाठीच आपलं 100 ग्राम सोयाबीन आणि 200 ग्राम भात घेतला आणि त्याचबरोबर आपलं 150 ग्राम सॅलड पण घेतलेलं, कारण आता आपण आहे फॅट लॉसवर, आता आपल्याला नियमातच खायला लागते. त्यानंतर लक्षात आलं की आपल्याला नकं पण काढायचे. मग हातापाय तेवढे नकं काढून घेतली आणि गेलो आपलं व्हिडिओ एडिटिंग करायला वरच्या रूम मध्ये. तेवढ्याच बघतोय तर काय आमची मम्मी आमच्या जेम चेचेला चार लागल्या. बघा तुम्ही कसं चारते, ते लाड बघा केवढा असते. त्यानंतर रूम मध्ये आलो, रूम मध्ये आपलं व्हिडिओ एडिट करत आपल्याला म्हटलं स्टेप पण कंप्लीट करूया. तेवढंच होतील तरी किती होतील तेवढ्यात आहे ना. व्हिडिओ एडिट करत आपल्या वाजले 4:30. आता म्हणलं रविवार आहे तर जाऊया आता ट्रेकिंगला. ट्रेकिंग भावानं चुकवत नाही. रविवार असलं की भावानं आपल्याला 4:30 वाजले कळतं आपल्याला ट्रेकिंगला जायचं. पोरानं विचारलं येणार का कोण नाही, तर भावानं म्हणलं आता एकटंच जायला लागतंय. नेहमीसारखं आपल्याला भुरू भेटलेला आहे. भुरू तिथं भुरू होता, भुरूला पण आपलं जेवण वगैरे दिलं. त्याचं नाव भावानं मी भुरू पाडले. तुम्ही म्हणजे काय म्हणतोय भुरू, तर मी त्याचं नाव भुरू पाडले. सलग भावानं 2 महिने झालेत मी काही ना काहीतरी घेऊन जात असतो त्याला खायला. कारण काय विषय माहिती आहे भावानं, मी माणसांपेक्षा ना या प्राण्यांना लई जीव लावत असतो. काय ना काय म्हणतील माणसं मदतीला येणार, कुत्री मांजरे काय मदतीला येणार नाही. होऊन दे भावानं, माझ्यासाठी ना ती लई मोठी सेवा आहे. माणसांना सेवा केली ना माणसं लय काय मागच्या मागं कांड करत असते. हे कुत्री जनावर तर करत नाहीत ना. जाऊन ते टॉपिक दुसरीकडे जातोय. तेवढ्यात बघा मला तिथं वर विहीर आहे ना, त्या विहिरीत मला 2 कासव दिसले. त्या विहिरीत भावानो दरवेळी येतो ना मी कासू बघतो, पण दरवेळी मला दिसत नाहीत. ह्या वेळी मला दिसली. बाकी आज देवर वगैरे बंद होते, फरशा बसवायचं काम चालू आहे देवळात. मग बाहेरनं दर्शन घेतलं आणि निघालो खाली. म्हणलं जावे जरा लवकर, पाऊस पाण्याचं वातावरण झालंय, उगाच कसं परत भिजायची कामं नको. चला भावानो आजसाठी एवढंच, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.